बोला. नमस्कार. आम्ही कापडण्यातून जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आलो आहेत. कारण कार्यालयामध्ये येण्याचा प्रश्न असा आहे की आमचे शाळेतल्या मुली आणि आमच्या घरातले जे गाडी चालवणारे या नदीमध्ये फिरणारे जे कोणी आहेत त्यांना पण जी ही 2 मुलं आहेत ते खूप त्रास देत आहेत. त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी आज आम्हाला इथपर्यंत पाऊल उचलावं लागलं आहे. अगर कार्यालयामध्ये येऊन या लोकांनी अगर आमच्यावरती काही सांगितलं नाही की तुम्ही काय करणार तर आम्ही पुढे जाऊ शकतो. फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे, सोनगीरमध्ये जे पोलीस लोक आहेत त्यांना फक्त एवढंच विनंती आहे की त्यांना जास्त साथ देऊ नये. दिनांक 20 जानेवारी या दिवशी आम्ही लग्नाला जात होतो. तर आम्हाला स्टँडवर 2 नालायक हल्लेखोरांनी आमच्या पूर्ण फॅमिली होती माझी. तर पहिले एक गाडी जात होती 407. त्या गाडीला त्यांनी आधी कोयता दाखवला. त्याच्यानंतर आमची गाडी मागून येत होती तर आमच्याजवळ आले व त्यांनी आम्हालाही कोयता दाखवला आणि त्यांनी पूर्ण आमच्या गाडीवर हल्ला केला. त्या गाडीत मी, माझी सासू, माझे आई वडील व माझे मिस्टर होते. त्यांनी पूर्ण आमच्या गाडीला पूर्ण घेरून घेतलेले होते. तर अशा हल्लेखोरांना अटक करा आणि सोनगीर पोलीस स्टेशन याच्यावर काहीच निर्णय घेत नाही किंवा कार्यवाही करत नाही. तर सोनगीर पोलीस स्टेशनतील सगळ्या पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी कापडणे गावात, आम्ही ग्रामीण भागात असून आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशनचा काहीही उपयोग नसून त्यांनी त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून आमच्यावर याला त्यांनी साथ द्यायला पाहिजे. कारण ग्रामीण जे सगळे ग्रामस्थ आहे हे त्यांच्या याच्या भरोश्यावर असतात. कारण आम्ही गरीब जनता ही फक्त पोलिसांच्या भरोश्यावर असते आणि जर त्यांच्यावर काही त्यांना न्याय मिळत नसेल तर मग एक पूर्ण जनता त्यांच्यावरही काहीतरी कार्यवाही करू शकते. फक्त जनताच करू शकते. मग त्यावेळेस पोलिसही काही करू शकत नाही. भर दिवसात बंदूक काढून, पिस्तॉल काढून फिरवणाऱ्या हल्लेखोरांवर, कापडण्यात दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांवर दहशतवाद्यांना अटक करा, गुन्हेगारांना अटक करा. बंदोबस्त, गुंडांचा बंदोबस्त. बोला. या गुंडांचं करायचं काय? या गुंडांचा बंदोबस्त, या गुंडांचा बंदोबस्त. भर दिवसात बंदूक काढून, पिस्तॉल काढून फिरवणाऱ्या हल्लेखोरांवर, कापडण्यात दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांवर दहशतवाद्यांना अटक करा, गुन्हेगारांना अटक करा. अरे या गाव गुंडांचं करायचं काय? हल्लेखोरांना अटक करा, अटक करा. कापडणे गावात दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांना, हल्ला करणाऱ्या दहशतखोरांना अटक करा. सोनगीर पोलिसांनी कारवाई करा. गाव गुंडांचा बंदोबस्त, गावकऱ्यांना संरक्षण झालं पाहिजे. गाव गुंड्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. नहीं
पुढे